नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आपण बँगलोरची स्पेशल किंवा खूप प्रसिद्ध असणारी डोने बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. आता सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी चिकन मॅरिनेट करून घ्यायचे. आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी काय साहित्य लागतं बघूयात. इथे मी 1.25 किलो एवढं चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले. त्यासोबतच इथे साधारण अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त दही घेतले. दही चांगलं फेटून घेतलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता या चिकनमध्ये आपल्याला मीठ घालायचे, हळद घालायची आहे, लाल मिरची पावडर, 1 चमचाभर धनेपूड घेतली, साधारण 1 टेबलस्पून एवढं आलं लसूणची पेस्ट घालते आणि सोबतच दही चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला आणि मग घालायचं यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे. ही जी बिर्याणी आहे ना, बनवायला खूप सोपी आहे. एकदा जर तुम्ही थोडी साहित्याची जमवाजमव करून ठेवली, थोडी बेसिक तयारी जर करून ठेवली ना, तर पटकन होते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. आता हे चिकनला व्यवस्थित लावून घेतले. आता हे कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे. आता ही जी बिर्याणी असते ना, तर शॉर्ट ग्रेन जे तांदूळ असतात त्यापासून बनवतात. शक्यतो सिरगा सांबा जो तांदूळ असतो तोच तांदूळ वापरतात या बिर्याणीसाठी. पण जर नाही मिळाला, ऑनलाईन तर मिळतोच, पण जर नाही मिळाला तर तुम्ही आंबेमोहर तांदूळ वापरू शकता किंवा सोना मसुरी तांदूळसुद्धा यासाठी वापरू शकता. आता 1.25 किलो चिकन घेतलेलं आहे आपण, त्यासाठी 1 किलो एवढे तांदूळ घेतलेत. आता हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे. 3-4दा चांगले धुवून घेऊया. आता हे तांदूळ 3-4दा धुवून घेतलेले. आता हे बाजूला ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात. आता या बिर्याणीसाठी आपल्याला 2 प्रकारचं वाटण तयार करायचं आहे. आता एका वाटणाचं साहित्य सांगते. कांदे घेतलेले आहेत, 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत, 5-6 लवंगा आणि 10-15 काळी मिरी घेतलेले आहेत, 1 चक्री फूल घेतले, 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, 1 मसाला वेलची आणि 4-5 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. यासोबतच आपल्याला अजून एक वाटण लागणार आहे, हिरवं वाटण. त्यासाठी आपल्याला 1 वाटीभर एवढी मेथीची भाजी लागणार आहे, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना आणि काही हिरव्या मिरच्या. आता या बिर्याणीमध्ये ना शक्यतो हिरव्या मिरचीचाच तिखटाचा वापर केला जातो. म्हणजे तिखट आपण लाल तिखट फक्त जेवढं मॅरिनेट करण्यासाठी वापरले तेवढंच वापरणार आहोत. पुन्हा एक्स्ट्राचं लाल तिखट न वापरता फक्त हिरव्या मिरच्याच वापरणार आहोत. आता वाटण बनवण्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये आपण तेल घालूयात. तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे जे खडे मसाले घेतलेले आहेत आपण ते घालायचे. थोडंसं परतून घ्यायचं त्याला. आता यामध्ये कांदा घालायचा आहे आणि याला परतून घ्यायचं आहे. आता कांदा बघू शकता चांगला परतून झाला. या रंगावरती आला की गॅस बंद करायचा आहे आणि हे गार करायचं आपल्याला आणि मिक्सरमधून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे, अगदी थोडं घ्यायचं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं. आणि एक छोटीशी पण खूप महत्त्वाची टिप, मिरच्या आहेत ना तशाच न घेता त्याचे तुकडे करून घ्यायचे. कारण काय होतं बऱ्याचदा तेलामध्ये जेव्हा आपण मिरची टाकतो ना तर त्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे तुकडे करायचे आणि मग भाजून घ्यायचे. आता मिरच्या अशा मिनिटभर परतून झाल्या की त्यामध्ये आपण ही मेथीची भाजी घालूयात, कोथिंबीर घालूयात आणि पुदिना घालूयात. फ्लेम कमीच ठेवायची. आता या भाज्याही परतून झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा आपल्याला. याला गार करायचं आणि याची एकदम बारीक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची किंवा वाटण तयार करायचं. आता आपल्याला फोडणी करायची. त्यासाठी ना एक मोठं भांडं घ्यायचं. त्यामध्ये घ्यायचं आपल्याला तेल, जरा जास्त घ्यायचं. त्यामध्येच मी तूप घालते. आता तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण बिर्याणीमध्ये ना थोडंसं तूप घातलं की टेस्ट खूप छान येते. आता हे गरम होऊ देऊयात. आता हे गरम झालं. यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे. तमालपत्र घालते, दालचिनी घालूया, 1 चक्री फूल, 1 चमचाभर शहाजिरे घेतलेत आणि 4-5 हिरव्या वेलच्या घेतल्यात. आता हे मसाले आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आणि यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे.
3 कांदे घेतलेत मी इथे उभे चिरून. आता कांदा चांगला परतून घेऊया. कांदा आता परतून झालेला आहे. असा हलकासा सोनेरी रंग यायला लागला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची. पुन्हा परतून घेऊया. आता 1-2 मिनटं आलं लसूण परतून झालं. त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. 2 टोमॅटो घेतले आणि याला परतून घेऊया. आता टोमॅटो जरा मऊ झालेला आहे. कडेनं तेल सुटायला लागले. यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते घालूया. आता मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे चिकन परतून घ्यायचे. आता हे चिकन मी मोठ्या आचेवरती 5 ते 6 मिनटं परतून घेतले आणि यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. हे जे पाणी आहे ते चिकनला सुटलेलं पाणी आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचे. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे. याला हलक्या हाताने पण मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आता आपण गरम पाणी घालूयात. पाणी गरमच वापरायचे आणि तांदळाच्या 1.5 पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचे. 1.5 पट किंवा तांदूळ कसे आहेत, जुने तांदूळ असतील तर पाणी जास्त लागतं, नवीन तांदूळ असेल तर पाणी कमी लागतं. त्या अंदाजानुसारच आपल्याला पाणी घालायचं यामध्ये. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला. आणि या स्टेजलाच ना आपल्याला मीठ पण चेक करायचे. मीठ कमी असेल तर यामध्ये मीठ घालायचं. तर यामध्ये मीठ घालते मी. मीठ शक्यतो चेक करूनच घाला, कारण चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेलं असतं. एकदा ढवळून घेऊयात. आणि रंग बघा कसला मस्त आलाय. असाच एक आपला महाराष्ट्रीयन भाताचा प्रकार सुद्धा आहे जो व्हेज आहे आणि ती रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबवरती पोस्ट केलेली आहे. तुम्हाला जर त्याचं नाव माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. याच्याशी बऱ्यापैकी मिळता जुळता प्रकार आहे. आता याला उकळी यायला लागली. आता याला उकळी आली ना की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि याला आता कमी फ्लेमवरती शिजवून घ्यायचे. आता याला आपल्याला 5-7 मिनटं दम द्यायचा आहे. यावर मी झाकण ठेवले आणि पातेल्याच्या खाली तवा ठेवला. गॅस सुरूच आहे पण फ्लेम कमी केली आहे. आता 5-7 मिनटं झालेली आहेत. गॅस मी बंद केला आहे. आता गॅस बंद केल्यानंतर ना 10 मिनटं हे तसंच ठेवायचं आणि 10 मिनटानंतर आपल्याला याचं झाकण काढायचं. 10 मिनटं झालेली आहेत. आपण बघूयात कशी झाली बिर्याणी. बघा एकदम मस्त झाली. रंग तर खूपच छान आलेला. तर इथे बघू शकता एकदम मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार झाली आहे. रंग आणि टेक्स्चर परफेक्ट आलेलं आहे. चवीला तर मस्तच लागते. आणि ही डोने बिर्याणी याला का म्हणतात माहिती आहे का? ही द्रोणामध्ये सर्व केली जाते, त्यामुळे याला डोने बिर्याणी असं म्हणतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. बनवायला सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागणारी अशी बिर्याणी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.